पावसाळा चालू झाला की नाही झाला, घरच्यांनी मला शेताची कामं लावून दिली. मग काय शेतात येऊन मी अशी कारण मी केली. तर झालं असं, आज होता संडे म्हणून मी मस्त घरी आडा पडेल होतो आणि ते काय आईकडून बघवलं नाही. म्हणे लोसन आडा काय पड रे ना वावर चाल म्हणतं, कसं तरी एक दिवस भेटतो तेव्हा तुम्ही आराम करू देतच नाही यार. असो चालायचंच. मग काय तसंच बिना आंघोळीचं निघालो शेताकडे आणि शेतात येऊन बघतो तो ट्रॅक्टरवाला भाऊ अर्ध्याच्या वर वावरला रोटर मारून ठेवलं होतं. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे हे व्हिडिओ 1 महिना आधीच आहे आणि मी आता पोस्ट करून राहिलो. देखा इथला आडशेले मी. असो तर रोटर मारणे म्हणजे काय आहे तुम्हाला मी आता सांगतो. आपलं आधीचं पीक काढल्यानंतर आपली जमीन खालीवर होऊन गेलेली असते. मग रोटर मारल्यावर ती जमीन एकदम स्ट्रेट लेवलला येते. मग परत तिथे साऱ्या पडल्या जातात, म्हणजेच माती जमा करून एक अशी लाईन बनवल्या जातात. मग तिथे कपाशी लावतात. आता या ठिकाणी कपाशी लावली गेलेली आहे, पण आपला व्हिडिओ 1 महिना आधीच शूट केलेलं आहे म्हणून आपल्याला आता काही दिसणार नाही. पण लवकरच ती पण रील टाकेल मी. त्या ट्रॅक्टरवाल्याने एकदम प्लेन जमीन केली तरी पण मम्मी म्हणे बघा इथं सोडलं तिथं सोडलं. माझ्या आईला सर्व काम एकदम परफेक्ट लागतं बाई. मग काय त्या ट्रॅक्टरवाल्याला परत बोलवलं आणि त्याच्याकडून ते क्लिअर करून घेतलं. पैसे देतोय म्हणे आपण, मग काम क्लिअर व्हायला पाहिजे ना म्हणे. म्हटलं हा माय. असो ते झालं. मग मी वासरासोबत खेळायला आलो. लगेच त्याची आई म्हणे हो भाऊ त्यांच्याकडून दूरच राहील. अरे भाऊ दूर राहिलेलंच बरं आहे, नाही ते दिन घालून बिलून घर जावाना बांधा होती भाऊ. मग काय मस्त थोडा वातावरणाचा एन्जॉय घेतला, थोडं एकटं बसून वेळ घालवला आणि परत आईकडे येऊन बघतो आई मस्त काड्या गोळा करत होती. म्हटलं का बरं जमा करते ग? अरे म्हणे पुरणपोळीला लागतील ना म्हणे. म्हटलं घ्या असं राहतं बाईंचं काम, एक काम 2 कामे करेल. असो चालायचं. चला आम्ही जातो आता घरी, तेवढं तुम्ही फॉलो करून घ्या बरं.